मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल संपूर्ण महाराष्ट्र हादरला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात दुःख भरलेलं होतं. पण या विमान अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदात नेमकं असं काय घडलं की धक्कादायक बातमी अखेर समोर आली आहे. अपघाताचं खरं कारण काय ते धक्कादायक सत्य आता उघड झालंय. आज सकाळी 8 वाजता जेव्हा बारामतीमध्ये विमान अपघात झाल्याची बातमी आली तेव्हा सुरुवातीला सांगितलं गेलं की अजितदादा पवार त्या विमानात होते. त्यांना थोडं लागलं आहे, प्रकृतीस चिंताजनक नसल्याचं कळवण्यात आलं. लगेच त्यांना गंभीररित्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी महाराष्ट्रासमोर आली आणि काळीज पिळवटून टाकणारा आवाज बारामतीच्या प्रत्येक घरातून आपणाला जागा करून गेला. बातमी आली जी ऐकून महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. संपूर्ण राज्य पहिल्यांदाच इतक्या गहिऱ्या शोकामध्ये बुडाल्याचं पाहिलं. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळं किंवा धावपट्टी न दिसल्यामुळं किंवा इतर तांत्रिक कारणामुळे झाला असेल. पण जेव्हा DGCAचा रिपोर्ट समोर आला तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला. कारण अपघाताचं कारण दुसरंच होतं. शेवटच्या 10 सेकंदामध्ये असं नेमकं काय घडलं की अजित पवारांचा अपघात हा घडला गेला. मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्राच्या राजा, दिलखुलास राजा अजितदादा पवार आपल्यातून कसे गेले, शेवटच्या 10 सेकंदातली अगदी महत्त्वाची माहिती समोर आली. महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला कारण या अपघाताचं खरं भलतंच वेगळं कारण समोर आलं. DGCA संस्थेने स्वतःच्या शेवटच्या 10 सेकंदात काय घडलं याचा रिपोर्ट दिलाय. शेवटच्या 10 सेकंदामध्ये विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमका काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश काय होता, त्या संदेशातून अपघाताचं कारण उघड झालं. इंजिन खराबी होती की वैमानिकाची चूक होती की तिसरंच काहीतरी कारण होतं, याविषयीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये. तो दिवस होता 28 जानेवारी 2026. सकाळी 7 वाजले होते. अजितदादा पवार मुंबईतल्या आपल्या घरातून मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी रवाना झाले होते. सकाळी 7:30 वाजता त्यांनी विमानाकडे कूच केली आणि बारामतीच्या दिशेनं ते निघाले होते. 8:45 वाजता बारामतीच्या गोजीबावी परिसरामध्ये अचानक एक स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. TV वरती ब्रेकिंग न्यूज येत होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बातमी येते की काही झालं नाही, परंतु तासाभरात ही बातमी येते आणि महाराष्ट्राचा काळजा चुकवते. अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळ्यांना आता प्रश्न पडला होता की हा अपघात नेमका कसा झाला. विमानतळ फक्त 500 फुटावरती होतं. मग असं काय घडलं? वैमानिकाचा ताबा सुटला का? ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्ड झालं? या सगळ्यांसाठी महाराष्ट्र आतुरलेला होता. 28 जानेवारीच्या सकाळी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या कायमची काळी नोंद झाली. सगळीकडे राजकारण तापलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका या रणधुमाळीसाठी राजकारणाची धामधूम सुरू झाली होती. दादा पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरले होते. त्या दिवशी त्यांच्या बारामतीच्या 4 सभा होत्या. सकाळी 8 वाजता दादा मुंबईतून निघाले होते. विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आणि इतर पायलट. दादांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा थकवा नव्हता. उलट निवडणुकीच्या रणनीतीचा एक वेगळंच तेज दादांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं. निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन होता. मग इकडे मात्र मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आपल्या बैठकीमध्ये व्यस्त होते. कोणालाही या संकटाची पुसरची देखील कल्पना नव्हती. हे विमान निघालं सकाळी 8:10. कोणालाच माहीत नव्हतं की विमानामध्ये पुढे काय होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल. खरं तर हा अपघात घडण्यामागे काही कारणं दडलेली होती. ती कारणं आता उघड झाली आहेत. 27 जानेवारीची रात्र अजितदादा आपल्या मुंबई निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीच्या 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या सभासाठी दादांना जायचं होतं. पूर्णतः दंड ठोकून उभे राहिले होते दादा. शिस्त आणि वेळेचे पक्के असलेले सकाळी 6 वाजता दादा उठले. आज सकाळी 6ला ते उठले होते. त्यांनी आयुष्यात विचार देखील केला नव्हता की आपला शेवटची सकाळ असेल, आपल्याला कायमचे डोळे मिटवावे लागतील.
त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला नव्हता. त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ सुरू झाली आणि दादा आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतून थेट बारामतीला निघाले होते. असा दादांचा प्रवास सुरू झाला होता आणि महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला. धावपट्टीमध्ये पहिल्यांदाच अजितदादा यांचा अपघात झाला. ही बातमी महाराष्ट्राने ऐकली आणि महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकला. प्रत्येक व्यक्ती रडत होता आणि सगळीकडेच एक प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणात शोक सागरात मुंबईसह महाराष्ट्र बुडाला होता. त्यावेळी 45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. पाहिलं तर विमान मुंबईतून दादा सकाळी निघाले मुंबईचा. पण बारामतीकडे जेव्हा झेप घेतली तेव्हा हवामान मात्र स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते. इकडे बारामती सभेची जोरदार तयारी सुरू होती. हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते. बारामतीचा राजकारणाचा आधीच दादांच्या भोवती खूप मोठा गिरका असायचा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर अजितदादांनी जिल्हा परिषद निवडणुका अगदी मनावरती घेतल्या होत्या. पालिकेच्या निवडणुकांसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळाची चर्चा सुरू होती की अजितदादा यावेळी जिल्हा परिषदला देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंना भारी पडतील. परंतु इकडे मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे लोकांच्या गाठीभेटीमध्ये व्यस्त होते. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील आपल्या प्रचारामध्ये व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती. नियतीच्या मनामध्ये अजितदादांचा शेवट आजच होणार होता. कोणालाच कल्पना नव्हती. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पायाला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या. विचारलं कुठे कुठे सभा आहेत, नेमकं काय करायचं आहे, अगोदर कुठे जायचं आहे, हे सगळं संभाषण अजितदादा आपल्या PA सोबत करत होते. बारामतीची जनता आपल्यावर खूप प्रेम करते तेव्हा जाणं खूप गरजेचं आहे. चारही सभा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा PA सोबत संवाद सुरू झाला. मुंबईतून विमान बारामतीसाठी लँड सुरू झालं आणि टेक ऑफ घेतल्याबरोबर बारामतीच्या आसपास गेल्याच्या नंतर पुण्याच्या हद्दीत गेल्यानंतर विमान शिरलं बारामतीमध्ये. काही अंतरावरच होती ती. तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. रिपोर्ट आला तर रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघातात सगळं रहस्य उघड होणार होतं. पण अपघात होऊन अजून बाकी होतं सगळं हळूहळू राजकारण. नेमकं काय घडलं? मेडेचा कॉल दिला गेला होता. आम्हाला वाचवा असा कॉल आला होता. मात्र विमानाचा डावा भाग अतिशय खाली झुकला गेला आणि अचानक एका सेकंदाच्या आतमध्ये विमान खाली कोसळलं गेलं. विमानातील दादांच्या रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी घडतंय. खाली जमिनीवरती शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्यांच्याबद्दल धूर देखील निघत आहे. पण विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसलं. कारण त्या प्रत्येकाला माहीत होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार होते. काही जणांचा तो मोठ्या प्रमाणात गर्दीचा विक्रम होता आणि तिथेच दादांचं विमान कोसळलं गेलं. 8 वाजून 44 मिनिटांनी दादांचं विमान कोसळलं गेलं होतं आणि त्याच ठिकाणी दादांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्याच भागात विमानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. खरंच कोणती तरी तांत्रिक बिघाड झाली होती का तिसरंच काहीतरी घडलं होतं असा संशय लोकांना येऊ लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मोठ्या बड्या नेत्यांनी दादांना आदरांजली वाहिली. मात्र दादांचा अपघाती मृत्यू झाला की कसा झाला हे अजून साध्य व्हायचं आहे. परंतु महाराष्ट्राचा एक नवीन वाघ मात्र आपल्याला सोडून गेला. राजकारणाला पडलेलं मोठं नुकसान आता महाराष्ट्राला सहन करावं लागेल. अजितदादांना शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला. राजकारणातले किती वाद असले तरी कार्यकर्ता नेता मात्र त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षामध्ये जपला गेला. या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला आपल्या चॅनलकडून पुन्हा एकदा मनस्वी भावपूर्ण श्रद्धांजली. अजित पवारांसारखा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही हे तेवढंच सत्य आणि तेवढंच खरं आहे. मित्रांनो, बघूया नवीन काय रिपोर्ट येतोय. त्यानंतरच कळेल की अजित पवारांचा मृत्यू कसा झाला.